सोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या घरी दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्या पोहोचल्या। 28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आणि या विमान अपघातामध्ये अजित पवार यांचे पोलीस सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला। विदीप जाधव हे मूळचे फलटण तालुक्यातल्या लोणंदचे रहिवासी आहेत आणि 7 वर्षांपासून ते अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते। तर याआधी आमदार रोहित पवार यांनी देखील विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे आणि विदीप जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी रोहित पवार यांनी घेतली। त्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी पोहोचल्यात। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, ठेवला आपण आमच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधूच या। मात्र ही थेट दृश्य आपण पाहतोय। सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या घरी दाखल झालेल्या आहेत। विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी त्या पोहोचल्यात। 28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आणि या विमान अपघातामध्ये अजित पवार यांचे पोलीस सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला। विदीप जाधव हे मूळचे फलटण तालुक्यातल्या लोणंदचे रहिवासी आहेत आणि 7 वर्षांपासून ते अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक म्हणून